तळ्यासारखंच असतं. समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटेसारखं नसतं सगळं उद्ध्वस्त करून टाकणार. तळ्यात काय जास्तीत जास्त तरंग उठतात. आपण पुन्हा एकत्र आलो ना. हो, पण अजून घरी नाही आलीस तू परत. नाही राधिका, मी तुला आत्ता घरी चल म्हणायचं आणि तू लगेच घरी यावंस असं मला नाही वाटत. म्हणजे ती काही माझी अपेक्षा नाहीये. कारण मी वागलोच असं आहे, इतकी माती खाल्ली आतापर्यंत की खरं तर तू मला माफ केलंस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. असं काऊन बोलून राहिलात तुम्ही? नाही राधिका, मला बोलू दे. वाईटच वागलोय मी तुझ्याशी. काय वाटेल ते बोललोय, वाटेल तसं वागवलंय. तुला आता घरी चल म्हणण्याचं साधं धाडसही होत नाही माझ्याकडून. आई म्हणाली तू नाही, म्हणजे मलाही असंच वाटतं की तू घरी परत यावंस. राधिका, मी जेन्युनली तुला सांगतोय, मला खरंच वाटतं तू घरी परत यावंस. आणि मला माहितीये की जे काही झालं ते विसरणं तुझ्यासाठी फार कठीण आहे, पण घरी परत नाही आलीस ना तर. कोणी सांगितलं तुम्हाला की मी घरी परत नाही येणार आहे म्हणून? तसं नाही राधिका, पण मी येणार आहे घरी, पण आता लगेच नाही. काय असं म्हणतात ना का परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. तसंच घडलेल्या प्रकारांनी मला बरंच काही शिकवलं. पाहन इतके दिवस मी बायको म्हणून, सून म्हणून, आई म्हणून, एक गृहिणी म्हणून फक्त काम करत राहिले, झटत राहिले. पण मी कधी तुमची सोबतीण झाले नाही. आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आत्ता झाली. नाही, काळ जसा पुढे जात गेला तसं तुम्ही त्याच्याबरोबर पुढे गेले. मी मात्र तिथेच राहिले. मी पण तुमच्या बरोबर असायला हवं होतं ना. काळाबरोबर पुढे जायला हवं होतं ना. नाही, ते म्हणतात ना का प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते. मला नाही पटत ते. काहून मागे राहायचं? आणि ती मागे राहणारी स्त्री तरी त्या पुरुषाला काहून आवडेल? मी आता तुमच्या बरोबरीनं असेल, तुमची मैत्रीण म्हणून, सोबतीण म्हणून. ज्या कारणामुळे तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ते कारण आता मला नको. ज्यामुळे तुम्हाला माझी लाज वाटत होती. राधिका, आता परत हे सगळं बोलून मला लाजवू नकोस. नाही, मी ते खरंच सांगून राहील. आता तुम्हाला माझी कधीच लाज नाही वाटली. उलट तुम्हाला माझा अभिमान वाटेल. आता जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना ते मी पुरं करून दाखवेल आणि मगच घरी. आणि साधी गृहिणी नाही, एक यशस्वी गृहिणी बन. ही राधिका गुरुनाथ सुभेदार तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण म्हणून, तुमची सहचारिणी म्हणून असेल. राधिका, तू यशस्वी झालीस तर मला आनंदच आहे. पण त्यासाठी घरी न येण्याचा निर्णय म्हणजे आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करून राहिलो ना आपण. आता मला कमी पडायचं नाही. सोबत राहायचंय ना आपल्याला. मग मी एकटीच पायडल मारून राहिले, तुम्ही तर तसेच बसलाय. हो. आपलं आयुष्य सुद्धा ना नावेसारखं आहे. योग्य दिशेनं गेलो तर किनाऱ्यावर सुखरूप पोचू, पण वादळात अडकलो तर भरकटत जाऊ.
मी आता परत नाही भरकटणार राधिका. अथर्व, नीट काढ रे. ती पती नेहा कशी काढून राहिली. हा, नेहा दाखव जरा त्याला. वा. तर राधिका, हा, महाजनी काका विचारत होते की तुझं मसाल्यांचं काम कसं चाललंय. काका विचारत होते. हो म्हणजे काकानी म्हणजे सगळ्यांनीच. सगळे कोण? सगळ्यांनी म्हणजे महाजनी काका, काकू आणि सोसायटीतले बाकी सगळे. हसतेस कशाला तू? नाही, हे सगळे म्हणजे कोण? त्यांचं नाव सांग ना. काय बोलतेस तू? अगं सरळ सरळ सांग ना. का सुबोध भाऊ विचारत होते की काम कसं चाललंय म्हणून. हा, हे बघ राधिका, हे तुझं बोलणं थांबव आता. ह्याच्यामुळे ना मिस्टर गुप्तेंना सुद्धा काहीतरी वाटायला लागेल. मग काय हरकत आहे? त्यांनाही आधाराची गरज आहे, तुलाही आधाराची गरज आहे. हे बघ, तू जे काही करतेस, जे काही सांगतेस, मला माहितीये की माझ्या चांगल्यासाठी सांगतेस, माझं भलं व्हावं म्हणून सांगतेस. पण माझं भलं नाहीये ह्यात. असं कसं? हे बघ, सिंगल पेरेंट होण्याचा निर्णय माझा होता आणि मला परत ह्या सगळ्यातनं नाही पडायचंय. अगं पण रेवती, हे बघ राधिका, तुझ्या या अशा बोलण्यामुळे ना मिस्टर गुप्तेंच्या मनात गैरसमज निर्माण होतील आणि मला त्यांना कुठलीही खोटी स्वप्न दाखवायची नाहीत. अगं पण रेवती, यात गैर काय? जसं पोरांना आईच्या मायाची गरज असते, तसंच वडिलांच्या आधाराची गरज असते. नेहाच्या बाबतीत तसं काही नाहीये. मी आई आणि वडील म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे सांभाळू शकते आणि ह्या पुढे प्लीज मला या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. राधिका, ताई, या ना. या या. अरे मी अथर्व आणि नेहासाठी काहीतरी आणलं होतं, मला सापडत नाही याच्यात. काय आणलं लगेच. आईस्क्रीम. देतो मी देतो. एक मिनिट, नीट हळू पकडायचा. तुम्हाला कसं कळलं मला चॉकलेट फ्लेवर आवडतो? हे माझं सिक्रेट आहे. माझ्या बाबाने सांगितलं का?